नमस्कार महाराज मित्रांनो, 12 घंट्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा रिपोर्ट येईल तुम्हाला. एकदम हिरवगारपणा दिसेल. पण याच्यात फरक काय आहे हे दोघांमध्ये? मित्रांनो, हे जे मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही बघता हे ऑर्गॅनिक आहे. तुम्ही म्हणाल डोकं फिरलंय का? नाही महाराज, 100% ऑर्गॅनिक आहे. याला फिबिल म्हणून युरोपियन युनियनची मान्यता आहे. इथे बघा ऑर्गॅनिकचा. मग तुम्ही मला ऑर्गॅनिक आणि याच्यामध्ये काय फरक आहे रेग्युलर मॅग्नेशियम सल्फेटमध्ये? सांगतो महाराज, सगळी माहिती सांगतो. आणि 12 घंट्यामध्ये एवढं स्वस्तात रिपोर्ट देणारं दुसरं मार्केटमध्ये प्रोडक्ट नाही महाराज, लक्षात घ्या. आता इथे काय होत आहे महाराज, जर्मनीमध्ये समुद्र आहेत आणि समुद्र इव्हॅपोरेट होतात. बरेचसे भाग इव्हॅपोरेट होतात म्हणजे बाष्पीभवन होऊन जातं आणि खाली राहते महाराज असं मटेरियल. जेव्हा पाणी आपण एखादी साखर एखादी चहा जवून 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 कसं खाली मटेरियल राहून जातं, तशीच गंमत होते मित्रांनो. तर तिथे काय होतं, तिथून ते मटेरियल आणतात. त्या मटेरियलमध्ये महाराज मीठ असतं, पोटॅश असतं, वेगवेगळे घटक असतात. पण तिथून काय केलं जातं महाराज, तिथे ड्राय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रोसेस अपनावली जाते आणि त्या ड्राय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रोसेसमधून एक घटक भेटतो, एक मिनरल्स भेटतो. त्याचं नाव आहे किसेराइट. आता हे किसेराइट जे आहे हे डायरेक्ट मॅग्नेशियम सल्फेट आहे. पण हे किसेराइट मॅग्नेशियम सल्फेट जे आहे हे पिकाला अवेलेबल होत नाही. किसेराइट जर तुम्ही डायरेक्ट टाकलं पिकाला तर पिकाला घेताच येत. मित्रांनो, त्या किसेराइटचं केलं जातं हायड्रेशन. ह्या हायड्रेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, ते जे किसेराइट तयार झालंय, जे मॅग्नेशियम सल्फेट तयार झालंय, त्याला 50 ते 60 डिग्री गरम पाण्यात टाकलं जातं. आणि गरम पाण्यात टाकल्यानंतर ते अनअवेलेबल फॉर्ममध्ये होतं, जे की मुळा घेऊ शकतात. मित्रांनो, मग तिथून काय केलं जातं, तिथून त्याला काय केलं जातं, परत ते मटेरियल काढून गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात म्हणजे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस पाण्यात त्याला थंड केलं जातं, पूर्ण अवेलेबल होतं. नंतर तिथून त्याला परत काढलं जातं आणि सुकवलं जातं, ड्राय केलं जातं आणि ड्राय करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. मग तुम्ही मला याच्यात ऑर्गॅनिक नाही कशावरून? तर महाराज, त्याच्यासाठी तुम्हाला हे मॅग्नेशियम सल्फेट कसं तयार होतंय याची पद्धत समजून घ्यावं लागेल. आता मॅग्नेशियम सल्फेट तयार करताना महाराज 3 प्रोसेस राहतात. मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम क्लोराईड पासून तयार होईल, किंवा मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम कार्बोनेट पासून तयार होईल, किंवा मग मॅग्नेसाइड्स पासून तयार होईल. या 3 घटनांपासून मॅग्नेशियम सल्फेट तयार होतं. मग याच्यामध्ये काय केलं जातं, एक मोठं तपेलं असतं, मोठा बॅरल असतं, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम जे असतं हे काळं कुळं असतं मित्रांनो. म्हणजे जसे आपलं शेंदा नमक वगैरे असतं ना, तसं असतं. मग त्याला बारीक कुटून त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याला पूर्ण फिरवलं जातं आणि वरून सल्फ्युरिक ॲसिड टाकून काय होतं, त्याला प्युअर केलं जातं, म्हणजे त्याला धुतलं जातं आणि ते मॅग्नेशियम सल्फेट तुमच्यासमोर तयार होतं. म्हणजे खाली काळं पाणी निघतं आणि हे मॅग्नेशियम सिंथेटिक मॅग्नेशियम सल्फेट तुमच्यासमोर तयार होऊन जातं महाराज. पण याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? याच्यात सल्फ्युरिक ॲसिड ॲड नाही महाराज, पण याच्यात सल्फ्युरिक ॲसिड ॲड आहे. जर तुम्ही हे 10 ग्रॅमने जर वापरलं ना पंपामध्ये लिटरला, तर तुमच्या प्लॉटला क्रॉचिंग येईल. पण हे तुम्ही 20 ग्रॅमने वापरा, काहीच होणार नाही. पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी वापरू शकतात, काहीच विषय नाही. हे बघा, फिबिलचा याला जो दिसतोय युरोपियन युनियनचा, याला डायरेक्ट ऑर्गॅनिक फार्मिंगचं सर्टिफिकेशन आहे महाराज. युरोपियन युनियन म्हणजे जे युरोपियन युनियनचे देश आहेत, जर्मनी वगैरे, हे ते असं स्वस्तात भेटत नाही, असं डायरेक्ट पैसे दिले का भेटत नाही महाराज. हे जेव्हा ऑर्गॅनिक आहे तेव्हाच भेटतं. तर याच्यामुळे एक फायदा असा होतो, याचा पीएच जो याचा 7 पीएच आहे महाराज, न्यूट्रल पीएच आहे. याचा पीएच जर तुम्ही चेक कराल तर 8 8.5च्या घरात भेटेल, जास्त पीएच भेटेल. तर तो फायदा आहे. तुम्ही जर हे वेलवर्गीय पिकाला माराल तर सरळ क्रॉचिंग येईल. पण तुम्ही जर हे वेलवर्गीय पिकाला मारा, इतर पिकांना मारा, तुम्हाला 12 घंट्यात रिपोर्ट दावेल. एवढा फरक आहे ह्या मॅग्नेशियम सल्फेटमध्ये आणि या मॅग्नेशियम सल्फेटमध्ये. आणि इथे बनवण्याची प्रोसेस याची आणि याची अशी नॅचरल आहे. त्यामुळे हा फरक आहे. तुम्ही स्वस्तामध्ये, म्हणजे स्वस्तातून स्वस्त जे आहे, आता कमी भाव आहे, झाडाला ग्रीनरी आणायची आहे. आता मॅग्नेशियम सल्फेटचा मेन रोल जर बघाल तुम्ही, तर ते काय करतं, हरितद्रव्य वाढवण्याचं काम करतं. म्हणजे पाण्यामध्ये हिरवापणा वाढवण्याचं काम करतं. आता पाण्यामध्ये जेवढा हिरवापणा वाढेल तेवढं प्रकाश संश्लेषण जास्त होईल. आता प्रकाश संश्लेषण जर जास्त होत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं होतं ग्लुकोज तयार होतं, म्हणजे अन्न तयार होतं. आणि ते अन्न ग्लुकोज जो आहे ते ट्रान्सफर होतं एटीपीच्या फॉर्ममध्ये, म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, म्हणजे रक्त धरून घ्या तुम्ही. आणि ते रक्त पूर्ण बॉडीमध्ये फ्लो व्हायला लागते, एनर्जी फ्लो व्हायला लागते. आणि मग फुटवे, फ्लावरिंग, मुळांची वाढ, झाडांची सर्वांगीण वाढ होते. आणि त्याला कारणीभूत ठरतं हे ऑर्गॅनिक मॅग्नेशियम सल्फेट. आता एवढं जरी सांगितलं तरी तुम्ही फॉलो नाही करणार आणि सबस्क्राईबही नाही करणार, काय माहीत. पण माझी इच्छा आहे की तुम्ही एवढं जर आवडलं असेल तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराज. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.